नॉन स्पेसिफिक. म्हणजे एक एक्झाम्पल, समजा इथं माझ्याकडे साल्मोनेला टायफी आला, तर स्किन म्हणेल काय, न दिस इज नॉन ऑफ माय ड्युटी, नाही म्हणणार, तो त्यालाही किल करायचा प्रयत्न करेल. समजा इथं व्हायब्रिओ कॉलेरा आला, तर त्यालाही तो डिसीजला, त्यालाही पॉझिटिव्ह एजंटला डिस्ट्रॉय करायचा इफेक्ट म्हणजे प्रयत्न करेल. याचा अर्थ दिस इज नॉन स्पेसिफिक. स्टमक मध्ये काही बॅक्टेरिया गेले तर आपण असं म्हणतो की स्टमक ऍसिडिक पीएच ओनली डिस्ट्रॉय दिस टाइप ऑफ बॅक्टेरिया. नो, जेवढे बॅक्टेरिया ऍसिड लेबाइल आहेत सगळे डिस्ट्रॉय होतात. दॅट इज ऑल्सो नॉन स्पेसिफिक. सो त्याच्यावरती पण क्लासिफिकेशन आहे. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये काही डिफेन्स नॉन स्पेसिफिक आहे, म्हणजे जनरलाइज्ड आहे, कुणालाही तो डिस्ट्रॉय करायची ताकद ठेवतो. पण असं होतं का आपल्या बॉडीमध्ये की समजा आपल्या बॉडीमध्ये कोविडच्या अगेन्स्ट मध्ये स्वाईन फ्लूची वॅक्सिन तयार झाली, असं झालं, अँटीबॉडीज तयार झाले, असं झालं नाही झालं. सो कोविड-19च्या अगेन्स्ट मध्ये त्याच्याच अँटीबॉडीज तयार झाल्या, H1N1च्या अगेन्स्ट मध्ये त्याच्याच अँटीबॉडी तयार झाल्या, HIV च्या अगेन्स्ट मध्ये त्याच्याच अँटीबॉडी तयार झाल्या. दॅट इज व्हॉट द स्पेसिफिक डिफेन्स. कळलं सगळ्यांना? सो त्यामुळे पहिलं क्लासिफिकेशन स्पेसिफिक आणि नॉन स्पेसिफिक वरती आहे. सो नॉन स्पेसिफिक म्हणजे जनरलाइज डिफेन्स, फाईट विथ द पॅथोजन, दॅट मीन्स अदर दॅन अँटीबॉडीज असतात. सगळे डिफेन्स आले, फक्त अँटीबॉडीज सोडतात, कारण अँटीबॉडीज हे स्पेसिफिक डिफेन्स आहे. बाकीचे जेवढे डिफेन्स आहेत हे सगळे नॉन स्पेसिफिक आहेत. मग यांच्यामध्ये एक्सटर्नल डिफेन्स म्हणजे फर्स्ट लाईन डिफेन्स, इंटरनल डिफेन्स म्हणजे सेकंड लाईन डिफेन्स, आणि अँटीबॉडीचा स्पेसिफिक डिफेन्स म्हणजे काय असतो, आपला थर्ड लाईन डिफेन्स असतो, आणि हा आपल्या बॉडीतला सर्वोच्च लेवलचा डिफेन्स असतो.